आमची तकलीफ काय आहे हे आम्हालाच माहिती आहे. तर तुम्हाला खरंच द्यायचं तर काही सोंगणी यंत्र द्या. मुख्यमंत्री साहेब, 7 एकराची मला नुसती सोंगणी 35,000 रुपये खर्च येणार आहे. शेतकऱ्याच्या खताला 17 ते 18% GST आहे आणि व्यावसायिकाला 5% GST आहे. आपलेच पैसे आपल्याला देत आहेत आणि मजूर भेटत नाही आहे. आणि एका एकरीला भेटले तर एकरी 7,000 रुपये हे मजूर आपल्याला ॲडव्हान्समध्ये पेमेंट मागत आहे. मित्रांनो, काल मी एका मजुराला विचारपूस केली की आपली 7 एकर सोयाबीन देणं आहे सोंगायला. तर त्यांनी आधी सांगितलं की 7,000 रुपये प्रति एकराने पैसे तुम्हाला ॲडव्हान्स द्यावा लागेल, तेव्हा आम्ही टायमावर येऊ. जय शिवराय मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की आपल्या लाडका शेतकरी जी योजना आलेली आहे मित्रांनो, याचा आपल्याला किती फायदा होणार आहे. आणि आता विधानसभेच्या ज्या निवडणुका आहे या तोंडावरती आल्यानंतर आपले मुख्यमंत्री योजनेचा महापूर सरकारने आलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण पहिली लाडकी बहीण योजना, त्यानंतर लाडका भाऊ योजना आणि आता लाडका शेतकरी. तर तुम्ही बघू शकता आता एका महिन्यामध्ये आपल्याला 20 ते 25 दिवसामध्ये आपल्याला सोयाबीन काढणी येणार आहे मित्रांनो. आणि मजूर भेटत नाही आहे आणि एका एकरीला भेटले तर एकरी 7,000 रुपये हे मजूर आपल्याला ॲडव्हान्समध्ये पेमेंट मागत आहे मित्रांनो. काल मी एका मजुराला विचारपूस केली की आपली 7 एकर सोयाबीन देणं आहे सोंगायला. तर त्यांनी आधी सांगितलं की 7,000 रुपये प्रति एकराने पैसे तुम्हाला ॲडव्हान्स द्यावा लागेल, तेव्हा आम्ही टायमावर येऊ. तर 35,000 रुपये सोंगणीचा खर्च नुसता सोयाबीनला होणार आहे. आणि काढणीचा खर्च, उपनेराचा खर्च तो वेगळा. आणि त्यात तुम्ही 47 रुपये भाव देताय आणि लाडका भाऊ म्हणताय. लाडका शेतकरी म्हणतायत. शेतकऱ्याची निव्वळ थट्टा या सरकारने लावलेली आहे. आता विधानसभेच्या तोंडावरतीच यांना हे सुचतं का? आणि जर आपल्याला दिली, त्यांनी 5,000 रुपये दिले, 10,000 रुपये दिले, तरी ते आपल्याकडूनच वसूल करणार आहे. कारण शेतकऱ्याच्या खताला 17 ते 18% GST आहे आणि व्यावसायिकाला 5% GST आहे. आपलेच पैसे आपल्याला देत आहेत. आणि लाडका शेतकरी, लाडकी बहीण, लाडका भाऊ हे बंद करा ना. शेतकऱ्याची किती दिवस तुम्ही हे थट्टा करणार आहे? तुम्ही शेतकऱ्याची थट्टाच मानलेली. मुख्यमंत्री साहेब, 7 एकराची मला नुसती सोंगणी 35,000 रुपये खर्च येणार आहे आणि उपनेरचा तो वेगळा. आणि त्याच्यामध्ये आभाळ जवळपास 2-3 आठवडे झाले. आभाळ ज्यावेळेस ऊन पडतं त्यावेळेस पुन्हा तप्पड काढायचं, झाकायचं, काढायचं, झाकायचं. आमची तकलीफ काय आहे हे आम्हालाच माहिती आहे. तर तुम्हाला खरंच द्यायचं तर काही सोंगणी यंत्र द्या, सोयाबीनला भाव द्या, जेणेकरून आम्हाला सोंगणी काढणी परवडेल. निदान आमचा खर्च जो आहे तो तर निघेल. हे बंद करा तुम्ही चाळे. आणि तुम्हाला काय वाटतं, लोकांच्या कानात बाळे आहे का? आतापर्यंत तुम्ही जी शेतकऱ्याची थट्टा केलेली आहे आणि आता तुम्ही ह्या विधानसभेच्या तोंडावरती मला काँग्रेसची घेणदेण नाही, राष्ट्रवादीची घेणदेण नाही, BJPची घेणदेण नाही. कारण मी एक सर्वसाधारण शेतकरी आहे. या तोंडावरती तुम्ही हे योजना आणल्या तर तुम्हाला लोक मतदान करतील का? आतापर्यंत कुठं गेले होते? 5 वर्ष झाले, 10 वर्ष झाले. याच्या पाठीमागं तर सोयाबीनला भाव मिळो म्हणून तर तुमच्याच पक्षाने, तुमच्याच नेत्यांनी ते काय म्हणते त्याला, दिंड्या काढल्या होत्या मुरदंगासहित. आणि आज तुम्ही शेतकऱ्यांना भाव किती दिला? भाव वाढवा ना. या योजना आम्हाला माहिती आहे की तुमचं सरकार जर पडलं, दुसरं सरकार जर आलं तर ही योजना बंद होणार आहे. 1-2 महिन्यासाठी ही योजना देऊन ही शेतकऱ्याची फसवणूक, शेतकऱ्याची थट्टा कशासाठी करतात?